ओम काली तारा महाविद्या भैरवी भुवनेश्वरी षोडशी छिन्नमस्ता च विद्या धूमावती तथा ओम बगलामुखी महाविद्या सिद्धि कमलात्मिका मातंगी कमलात्मिका एतादश महाविद्या महासिद्धी प्रकीर्तिता। माझ्या उघड्या डोळ्यांनी म्हणजे मला सरळ फील होत आहे की माझ्या जवळ कोणीतरी येऊन बसलंय. आय थॉट माझ्या घरात तर आत्ता कोणी नाही. आता तर मी घरात एकटी आहे कारण मी माझं स्टडी करते. आणि मी जेव्हा डोळे उघडते तर ती व्यक्ती एका फिजिकल फॉर्ममध्ये माझ्या समोर बसलेली आहे. की तिने मला हे फोन करून सांगितलं आणि काही तासांमध्ये माझा खरोखर तिथे ॲक्सिडेंट झाला आहे. माझी पूर्ण गाडीचा चुराडा झाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी ताई. तर नमस्कार ताई. ओम नमो नारायण. जय श्री महाकाल. कसं आहे? तर मस्त मस्त, खूप मजेत. तुम्ही? खूप छान. आणि पुन्हा एकदा सिक्रेट वर्ल्ड ऑफ सागरमध्ये मला येऊन छान वाटतंय. म्हणजे मागच्या पॉडकास्टच्या छान अशा यशानंतर मला असं वाटतं की काहीतरी नवीन विषयासाठीच नक्की सिक्रेट वर्ल्डने मला बोलवलं असेल. तर बघूयात आज नवीन विषय काय नक्की नक्की. तर मागचा जो आपण पॉडकास्ट अपलोड केला होता, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर जणांना काही क्वेश्चन्स होते आणि खूप जणांचे असे कॉमेंट्स होते जिथे लोकांना कन्फ्युजन होते. लाईक तंत्र, परत साधना, परत अघोरीवरती आपण जो विषय मांडला होता त्याच्यावरती भरपूर जणांना असे काही क्वेश्चन्स होते. तर आज आपण ट्राय करू की तंत्र आणि अघोरी या दोन्ही टॉपिक्सला कव्हर करायला. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासाठी ही चांगली आहे की मी ताईंनी दिलेला एक नंबर आहे. भरपूर जणांना मागच्या पॉडकास्टमध्ये क्वेश्चन होता, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. काही क्वेश्चन्स असतील तुम्ही तिथे विचारू शकता ताईंना. तर ताई, मला स्टार्ट तंत्रापासून करायचं आहे. तंत्राला घेऊन भरपूर जणांना ना गैरसमज आहे. म्हणजे तंत्र म्हटल्यावरती सर्वजण असंच बोलतात की नेगेटिव्ह गोष्ट आहे, नाहीतर तंत्र तेच लोक करतात जे करणी वगैरे करायला जे तंत्र वापरतात. तर तंत्राला तुम्ही कशा प्रकारे तुम्ही समजता आणि काय सांगू शकाल तुम्ही आपल्या ऑडियन्सला? खरं तर आधी तंत्राबद्दल सांगताना तंत्र नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे करणाऱ्यावर डिपेंड असतं. आणि फक्त तंत्र असं म्हणून नाही चालणार. तंत्र, मंत्र, विद्या, महाशक्ती, महाविद्या आणि करणी या सगळ्या गोष्टी आपापल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांवर, वेगवेगळ्या स्तरांवर आहेत. ओके. खरं तर तंत्र मंत्र यामध्येही खूप सारे टाईप्स आहेत. बऱ्याच जणांना त्या टाईप्स पण माहीत नाही. म्हणजे लोकांना श्रीविद्या काय आहे ते माहीत नाही आहे. लोकांना दशमहाविद्या माहीत नाही आहेत. लोकांना अघोरी साधना काय असते ते माहीत नाही. मग त्यात तांत्रिक, मांत्रिक ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. खरं तर त्यामध्ये आमच्या स्टडीप्रमाणे 3 टाईप्स असतात. एक तांत्रिक विद्या असते, एक सात्विक विद्या असते आणि त्यात एक साबर विद्या असते. ओके. म्हणजे तंत्र हे कोण कुठल्या पद्धतीने यूज करतं त्यावर डिपेंड असतं. त्यामध्ये नेगेटिव्हिटी नसते. आणि तंत्र, मंत्र, साबर ह्या सगळ्या ज्या महाविद्या आहेत ह्या शेवटी सनातनातून येत आहे. करेक्ट. सनातन हे एका गॉड बेसवर आहे. म्हणजे देवत्वावर बेसिस आहे ते सगळ्या गोष्टी. आणि ते देवत्वावर असल्यामुळे हे देवाशी रिलेटेड आहे. राईट. देवाशी रिलेटेड कुठली गोष्ट नेगेटिव्ह कशी असू शकते? करेक्ट. दॅट्स वाय तुम्ही ती पॉझिटिव्हली घेताय की नेगेटिव्हली त्याचा विचार करताय यावर डिपेंड आहे की तंत्र किंवा मंत्र आणि विद्या ह्या नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असण्याचा. म्हणजे तुमची मेंटली त्याकडे बघण्याची जी तुमची दृष्टी आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते तसं दिसतं. ओके. म्हणून तंत्र हे नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह यापेक्षा जास्त ते कुठल्या साधनेतून आपण आपल्यामध्ये घेतो आहोत आणि आपण त्याचा कशा पद्धतीने विचार करतो आहोत यावर डिपेंड आहे. तर तंत्रावरती तुम्ही म्हटलात की काही टाईप्स आहेत. येस. तर ते काय टाईप्स आहेत तंत्रामध्ये? खरं तर तंत्रामध्ये तांत्रिक असतात, मग सात्विक असतात. सात्विक किंवा वैदिक म्हणू आपण त्याला. आणि तिसरं साबर असतं. आता आधी मी हे क्लिअर करते
की तांत्रिक म्हणजे काय, की जे तंत्रांवर मंत्रांवर डिपेंड असतात, ओके. ज्यामध्ये मग खूप साऱ्या विद्या येतात. त्यामध्ये मग दशमहाविद्यांचा खरं तर त्यामध्ये सगळा उल्लेख होतो. ओके. देन आफ्टर आपण सात्विक किंवा त्याला वैदिक म्हणूयात, ओके. की ज्यामध्ये तुम्ही फेस रिडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या मेडिटेशनशी रिलेटेड पण आहेत, त्याच्यामध्ये येतात. म्हणजे ती पण एक साधना आहे आणि ते पण आपल्या त्या विद्येमध्येच येतं. ओके. ओके. म्हणजे तुम्ही जर एखादं आपण म्हणू ना एखाद्याचा सिक्स सेन्स ॲक्टिव्ह होणे, तर तुम्ही तुमच्या कुंडलिनी चक्रावर कुठल्या पद्धतीने साधना करून ते ॲक्टिव्ह करता आहात. म्हणजे तुम्हाला होणाऱ्या घटना किंवा झालेल्या घटना, म्हणजे मागच्या जन्मीच्या घटना आठवणं किंवा त्याशी रिलेटेड तुम्हाला गोष्टी माहिती पडणं, एखादी घडणारी गोष्ट तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसणं, ओके. एखादं होणारं जे प्रिडिक्शन असतं ते तुम्हाला आधीच त्याची जाणीव होणं, हे खरं तर सात्विकमध्ये येतं किंवा ते वैदिकमध्ये येतं. आणि थर्ड थिंग असते साबर विद्या. आता ही नाथ परंपरेशी रिलेटेड विद्या आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे साबर विद्येचा प्रयोग पाहतो. मी जनरल पब्लिकच्या भाषेमध्ये सांगते. करणी, कवटाळ, जादूटोणा, मग माझ्यावर उतारा केला, माझ्यावर करणी केली, माझं असं केलं, माझ्या घरात हे केलं. म्हणजे हे करणीशी रिलेटेड जे प्रकार आहेत, माझ्या भाषेमध्ये मी त्याला लिंबू मिरचीवाले म्हणते. आणि सेम साबर विद्येशी रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये नाथ परंपरेशी रिलेटेड जी लोक आहेत ती साबर विद्येचा जास्त करून उपयोग करतात. म्हणजे ह्या तीन ज्या विद्या आहेत ह्या 3 ठिकाणांना बिलॉंग करतात किंवा 3 वेगवेगळ्या शास्त्रांना बिलॉंग करतात. मग तांत्रिक, सात्विक आणि साबर असे त्याचे 3 कप्पे मी पाडलेले आहेत माझ्या संशोधनाप्रमाणे. ओके. ओके. तर बरं झालं तुम्ही हे एक्सप्लेन केलं. 3 प्रकार असतात तंत्रामध्ये. तर तंत्र म्हणजे ही जी सर्वात पहिली गोष्ट तुम्ही सांगितली, तंत्र, ते कोण वापरतात आणि तुम्ही कधी ते वापरले का, म्हणजे तंत्र? हा साधनेचा विषय असतो. मुळात तंत्राचे 3 टाईप्स नसतात, विद्येचे 3 टाईप्स म्हटलं जातं याला, की या सगळ्या गोष्टींमध्ये 3 प्रकारच्या विद्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. मग त्यातली पहिली जी आहे मी सांगितली की तांत्रिक विद्या आहे. आता ही तांत्रिक विद्या येते तर त्या ठिकाणी येणार की तुम्ही तांत्रिक मांत्रिक लोक, अघोर साधनेशी रिलेटेड लोक यांचा तुम्ही विचार करणार. खरं तर जेव्हा ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, म्हणजे आपण मुळात लोकांना कळावं, मी लोकांना क्लिअरिफिकेशन देण्यासाठी आले, बरोबर. आपण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा बघण्यासाठी नाही होत. आपण पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगतो की सिक्रेट वर्ल्ड ऑफ सागरमध्ये आपण काय ज्या गोष्टी गुपित आहेत किंवा ज्या सिक्रेट ठेवल्या गेल्यात लोकांपासून त्या आपण खोलून सांगणार आहोत. करेक्ट. सो हे सिक्रेट आहे की दशमहाविद्यांना खूप दिवसांपर्यंत किंवा आत्तापर्यंतही गुप्त ठेवलं गेलं आहे. आता तांत्रिक गोष्टी आहेत तर दशमहाविद्या आल्या. दशमहाविद्यांची उत्पत्ती जेव्हा ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यानंतर दशमहाविद्यांची कामाख्या देवीकडून उत्पत्ती केली. ओके. आता कामाख्या देवी म्हणजे सती देवी, राईट. भगवान शिवशंकरांच्या रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग आपला शाक्त संप्रदाय आहे, शैव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, त्यातल्या शाक्त संप्रदायाशी रिलेटेड दशमहाविद्या आहेत. आता शैव संप्रदाय म्हणजे काय की जे भगवान शिवशंकरांना आराध्य मानतात. शाक्त संप्रदाय म्हणजे जे शक्तीशी रिलेटेड, म्हणजे दैवी शक्तीशी रिलेटेड संप्रदाय आहे जो देवी शक्तीला मानतो. ओके. आणि वैष्णव संप्रदाय जो भगवान विष्णूंशी रिलेटेड गोष्टींना मानतो. राईट. त्यातल्या शाक्त संप्रदायाशी रिलेटेड आहे दशमहाविद्या. ज्यावेळी दशमहाविद्यांचा आपण कुठल्याही ठिकाणी उल्लेख करणार असतो तर श्रीमद भागवत पुराणामध्ये किंवा बृहत पुराणामध्ये याचा उल्लेख खूप छान पद्धतीने केला गेला. त्यासाठी एक स्तोत्र खरं तर म्हटलं गेलं आहे, त्यातून दशमहाविद्या काय आहेत हे कळायला पाहिजे. तर मी तो स्तोत्र लोकांच्या आणि तुझ्याही माहितीसाठी एकदा मी उच्चारण करावं असं मला वाटतं. ओम काली तारा महाविद्या भैरवी भुवनेश्वरी षोडशी छिन्नमस्ताच विद्या धूमावती तथा. ओम बगलामुखी महाविद्या सिद्धि कमलात्मिका मातंगी कमलात्मिका एतादश महाविद्या महासिद्धी प्रकीर्तिता. आता याच्यामध्ये काली तारा, षोडशी भुवनेश्वरी,
हा आपण आत्ता जो उच्चारण ऐकला, शांत पद्धतीने जर आपण ते ऐकलं तर आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारची व्हायब्रेशन्स मिळतात, एक वातावरण निर्मिती होते. राईट राईट. आणि ही दशमहाविद्यांची आठवण काढण्यासाठी, स्मरण काढण्यासाठीची स्तोत्र पंक्ती आहे असं म्हणूया आपण, चारोळी आहे. काली, तारा, आता महाकाली आहेत, त्यानंतर तारादेवी आहेत, ज्या अघोरी लोकांच्या किंवा तांत्रिक लोकांच्या अधिष्ठात्री आहेत. ओके. महाकाली सगळ्यांना माहिती आहे. राईट. तारादेवी ज्या कलकत्त्यामध्ये आहेत, ज्या अघोरी तांत्रिकांच्या अधिष्ठात्री आहेत. त्यानंतर षोडशी देवी जी आहे ती आपण तिला ललिता त्रिपुर सुंदरी म्हणू, की जी त्याशी रिलेटेड आहे, विद्येशी रिलेटेड आहेत. त्यानंतर आपण त्रिपुर सुंदरी, भैरवी म्हणतो आपण ज्याला, षोडशी त्रिपुर सुंदरी किंवा भैरवी. तर ह्या देवी त्याच्याशी रिलेटेड आल्या आहेत, की या महाविद्यांमध्ये येतात. त्या प्रत्येक देवीचं एक वेगळं वेगळं कार्य आहे. त्यानंतर आपण म्हटलं की भैरवी, छिन्नमस्ता ही अशी एक देवी आहे, तिला पाहिल्यानंतर जसं स्टार्टिंगला तू विचारलं की नेगेटिव्ह असतं का, आता हे नेगेटिव्हिटी मागचं कारण सांगते. एक देवी आहे जी स्वतः तिच्या हातातल्या तलवारीने स्वतःचं मस्तक काटते आहे. एका हातामध्ये तिचं मस्तक आहे, तिच्या मानेमधून रक्ताच्या 3 धारी येत आहेत. एक तिच्या स्वतःच्या मुखामध्ये जाते, 2 तिच्या शेजारी असलेल्या योगिनींच्या मुखामध्ये ती रक्त जाते. तिच्या पायाखाली भगवान शिवशंकरांची प्रतिमा किंवा कामस्वरूप प्रतिमा त्याच्या खाली दाखवलेली आहे. हे बघणं, जे स्वतःचं मस्तक काढणारी छिन्नमस्तिका देवी, हे बघणं लोकांसाठी भयानक आहे. ही भयानकता लोकांना नेगेटिव्हिटी दाखवते. करेक्ट. म्हणजे तुम्ही त्याला कसं घेता. जर तुम्ही असा विचार केला की हे मला पॉझिटिव्हली पाहायचं आहे, तो सिम्पल गोष्ट आहे की जे खाली तुम्ही कामस्वरूप किंवा भगवान शिवशंकरांचं जे पुरुष तत्व म्हणते मी त्याला, ते तुम्ही पाहताय, तर त्या पुरुष तत्वावर स्त्री डिपेंड नाही आहे. तर पुरुष तत्वाच्याही वरती तिची स्वतःची एक शक्ती आहे, की ज्या शक्तीतून ती तिच्या आजूबाजूच्याही शक्तींना एकत्र करते आणि ती त्यातून चांगलं देते. करेक्ट. पॉझिटिव्हली देते. बरोबर. तर हे पॉझिटिव्हली थिंक करण्याच्या गोष्टी आहेत. मग आपण त्याच्यामध्ये सांगितलं की भैरवी, छिन्नमस्ता, भैरवी देवी आहे, त्रिपुर भैरवी, आणि नंतर छिन्नमस्ता देवी जिचं असं आहे. मग आपण त्याच्यामध्ये म्हटलं की विद्या तथा धूमावती. आता धूमावती, एखाद्या विधवा स्त्रीला बघण्याचा आपल्या भारतातल्या लोकांचा दृष्टिकोन कसा असतो. करेक्ट. आपण एखाद्या विधवेला पाहतोय की त्या व्यक्तीकडे शापित पद्धतीने पाहण्याची अजून खूप ठिकाणी आहे. आता आजकाल न्यू जनरेशनमध्ये ते नाही आहे, बट तरीही ते एक वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. आणि धूमावती देवीचं स्वरूप काय आहे, एका विधवेचं स्वरूप आहे. ओके. तिचं वाहन कावळा आहे. ज्या कावळ्याला आपण फक्त पितृंसाठी मानतो किंवा त्याला आपण शापित मानतो, तो कावळा तिचं वाहन आहे. सो ही गोष्ट पण तुम्हाला पुन्हा नेगेटिव्हिटीकडे घेऊन जाते, की तुम्ही पाहताना तुम्हाला ते नेगेटिव्ह वाटेल. परंतु जी धूमावती देवी आहे ही जरी विधवा स्वरूपात जरी असली तरी ती हे दाखवते की पुरुष असो किंवा स्त्री असो, हे प्रत्येकजण आपल्या एका वेगळ्या तत्वामध्ये असतात. आणि पितृशक्तींवर सुद्धा, म्हणजे भूत पिशाच तंत्रमंत्र या सगळ्या गोष्टींवर सुद्धा स्त्रीचं अस्तित्व डिपेंड आहे. सो तिच्यासाठी पुरुष असणं नसणं यापेक्षा जास्त तिचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. म्हणून धूमावती तिथे आपण घेतलं. बगलामुखी देवीबद्दल खूप जणांनी ऐकलं असेल. बगलामुखी देवी, मी असं म्हणेल की मोस्ट ऑफ फेमस वर्ड किंवा फेमस असं शक्तितत्व आहे की कुणावर विजय मिळवायचा असेल. ओके. मग त्याशी रिलेटेड काय, कोर्टात विजय मिळवायचा असेल, एकमेकांच्या वादाशी रिलेटेड किंवा कायदेशीर बाबींमध्ये, तर बगलामुखी सिद्धी घेतली जाते किंवा बगलामुखी तंत्रपूजा केली जाते. सेकंड थिंग, मला कुणावर विजय मिळवायचा आहे किंवा कोणाला माझ्यावर, म्हणजे 2 वाद असणारी व्यक्ती आहेत, तर आपल्या विरोधकावर जर विजय मिळवायचा आहे तर बगलामुखी सिद्धीचा त्यामध्ये प्रयोग केला जातो. बरोबर. मग ती बगलामुखी त्या ठिकाणी मानली गेली की त्या दोन्ही देवी आहेत की त्यासुद्धा या सिद्धीमध्ये आहे. मग मातंगी देवी जी आहे ती पण नेगेटिव्हली दाखवली, कृष्णवर्णीय दाखवलेली आहे. आपण एखादी गोष्ट पाहताना आपण व्हाईट किंवा ब्लॅक, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असं पाहतो. मग एखाद्या धूम्रवर्ण किंवा काळा रंग असलेल्या
एखाद्या देवतेला आपण पाहतो तर आपण त्या पद्धतीने तिच्याकडे निगेटिव्हली पाहतो. बट माता महाकाली पण कृष्णवर्णी आहेत, म्हणजे नीलवर्ण आहे त्यांचा. तसं मातंगी देवींचाही तसा कृष्ण नीलवर्ण आहे ओके. आणि त्या त्या पद्धतीने दाखवल्या गेल्या. त्यामुळे आपला पाहण्याचा बऱ्याच वेळेला नेगेटिव्ह जो फॉर्म आहे, तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने पाहिलं तर त्या आपल्या आयुष्यातल्या छटांबद्दल, सुख दुःखांबद्दल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तुमची थिंकिंग तशी आहे. करेक्ट. आणि त्यानंतर जर तुम्ही षोडशी कमलात्मिका मीन्स कमलादेवी. कमलादेवी काय आहेत? आता माता लक्ष्मी आहेत ना, त्यांचं तांत्रिक स्वरूप म्हणजे कमलादेवी. ओके. कमलादेवी ह्या तंत्रविद्येमधून आपण कमलादेवींची साधना करून त्यांची सिद्धी प्राप्त करून धनवर्षाव, धनाशी रिलेटेड किंवा धनाशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी कमलादेवी. आता येता दशमहाविद्या म्हणजे ह्या सगळ्या ज्या दशमहाविद्या आहेत की यांची सिद्धी जी आहे ती सगळ्या गोष्टींसाठी कारक आहे, जी तांत्रिक रिलेटेड आहे. ओके. म्हणजे ह्या दशमहाविद्यांमध्ये काय आलं, तुम्हाला दिसताना ते बऱ्याच वेळेला निगेटिव्ह दिसतं. जर महाकालींचं स्वरूप पहा तुम्ही, नीलवर्णी आहे, गळ्यामध्ये मुंडमाला आहेत, पायाखाली भगवान शिवशंकर आहेत आणि त्यांचं अक्रार विक्राळ स्वरूप आहे. कधीतरी त्या स्मशानामध्ये तुम्हाला फोटो स्वरूपात पाहायला मिळतात, कधी तुम्हाला युद्धभूमीमध्ये हातामध्ये तलवार ढाल वगैरे घेऊन पाहायला मिळतात. तर तुम्ही बघताना ते तसं आहे, पण असत्यावर सत्याचा विजय ह्या गोष्टी का पाहिल्या जातात? जर भगवान शिवशंकरांना तुम्ही तिथे पाहताय आणि वरती महाकाली त्या स्वरूपात पाहताय, तर तिथे तुम्ही का की पुरुष तत्वावरती स्त्री तत्वाचा विजय आहे. बरोबर. हे पण त्या तांत्रिकतेशी रिलेटेड आहे. तर हे तांत्रिक सगळं त्या विद्येशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्येच अघोर साधना येते, कारण मा तारा ज्या दशमहाविद्यांपैकी एक आहे. बरं, ह्या सगळ्या देवतेंचं जे मेन स्वरूप किंवा मेन जिथून सुरुवात झाली ते कामाख्यामध्ये, आसाममध्ये असलेलं कामाख्या पीठ, तिथे देवी शक्ती आहे कामाख्या देवी. आणि कामाख्याला गेलात तर तिथेच दशमहाविद्यांची मंदिर आहेत. म्हणून ह्या सगळ्या दशमहाविद्यांचं दर्शन तुम्हाला तिथे कामाख्या देवीमध्ये मिळेल. म्हणजे ह्याचं पण मंदिर आहे? हो, तिथे तुम्हाला त्यांचं दशमहाविद्यांचं सगळे स्वरूप तिथे पाहायला मिळतील तुम्हाला. आणि प्रत्येक देवतांचे मंदिर आहे. बगलामुखी देवीचं मंदिर आहे, महाकालीचं आहे, महाताराचं आहे, मातंगी देवीचं आहे, सगळ्या देवतांचं मंदिर आहे. धुमावती देवीचं सुद्धा मंदिर आहे. हे सगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी देवता आहेत आणि ज्या तंत्रमंत्र शक्तींसाठी लोकांमध्ये आत्ता प्रचलित होत चालले. पण ह्या सगळ्या गोष्टींना सिक्रेट ठेवलं गेलं, कारण त्याचं मागचं कारण खूप इंटरेस्टिंग मला असं वाटतं. म्हणजे मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की माझ्यापेक्षा तू मोठा व्हायला नको, किंवा तुला जर दशमहाविद्या कळाल्या तर तू माझी बरोबरी करू शकतो, किंवा तू माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो, किंवा तू माझ्यापेक्षा 2-4 जास्त सिद्धींची प्राप्ती केली तर तू अजून माझ्यापेक्षा मोठा होशील. या भीतीने अनेक दशमहाविद्यांच्या साधक लोकांनी ह्या दशमहाविद्यांना सिक्रेटच ठेवले. मग यामध्ये अघोर साधना आहे. ती अघोर साधना लोकांना दृष्टीस पडते आहे. अच्छा. अनेक ठिकाणी अघोरी लोक दिसत आहेत. सेकंड, आपण ह्या तांत्रिक विद्या पाहिल्या, त्याच्यामध्ये आपण सात्विक आणि वैदिक, मी सांगितलं की हे फेस रिडिंग वगैरे, हस्तरेषा पाहणे, हे सगळं वैदिकतेमध्ये आलं. बरोबर. मग हे वैदिकतेशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आल्या. आणि सिंपल मी साबर विद्या सांगितली की ही नाथ परंपरेतून येते आणि साबरी पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याशी रिलेटेड काही गोष्टी पाहायच्या असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ जे आहे सप्तशृंगी निवासिनी देवी, त्याच्यासमोर मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे. त्याच्याशी रिलेटेड जर ते तुम्ही कथा देवी भागवत पुराणमध्ये किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही वाजार देवी सप्तशतीमध्ये, तुम्हाला साबरी विद्येशी रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती पडतील. पण आपल्याला वाचायचं नाहीये, आपल्याला माझ्यासारख्या किंवा तुझ्यासारख्यांच्या माध्यमातून फक्त घरात बसून पॉडकास्ट ऐकायचं आहे, त्याच्यावर अभ्यास करायचा नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईप्समध्ये आल्या आणि यांचे वेगवेगळे प्रकार पडले. मग आता हे तंत्रामध्ये जे परत दशमहाविद्या जे तुम्ही एक्सप्लेन केला, नॉर्मल माणूस ते सर्व गोष्टींची म्हणजे साधना स्टार्ट करू शकतो का? खरं म्हटलं ना तर नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल, इथे देवतेला कुणाशी काही घेणं देणं नाहीये ना. ओके. तुमच्यामध्ये असलेली आसक्ती, तुमच्यामध्ये असलेली विरक्ती ही तुम्हाला एखाद्या देवतेशी अटॅच करते. जेव्हा तुम्ही एखाद्या देवतेशी अटॅच होता, तुम्ही त्या देवाच्या भक्तीत, जसं तुम्ही भगवान शिवशंकरांच्या भक्तीमध्ये खूप रमलात,
तर तुम्ही भगवान शिवशंकराशी रिलेटेड सर्व पूजाविधी करता. करेक्ट पण त्यात 16 सोमवार आले, श्रावण आला, महाशिवरात्री आली, राईट राईट ह्या सगळ्या गोष्टी करतात ना. तसं तुम्ही यापैकी कुठल्याही मा ताराची साधना करायला लागाल. मा ताराची साधना जर करताय तर तुम्ही सामान्य असा, मी असो, तुम्ही असो, किंवा पाहणारी आपली पब्लिक असो, पण तुम्हाला जर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला खरोखर ती गोष्ट जाणून घ्यायची आहे, त्यात सिद्धी प्राप्त करायची आहे, तर तुमची मेंटल पॉवर की जी तुम्हाला एका ठिकाणी स्थिर करू शकते, किंवा तुम्हाला स्वतःसाठी, स्वतःच्या घराच्या सिक्युरिटीसाठी, स्वतःच्या सिक्युरिटीसाठी आणि समाजात काहीतरी चांगलं घडवून आणायचं आहे, तर तुम्ही त्या सिद्धींची प्राप्ती करू शकता. त्यासाठी कुठलाही सामान्य व्यक्ती चालू शकतो. असं मी ऐकलंय की त्यांच्यासाठी पण एक गुरु करावा लागतो, तर हे इम्पॉर्टंट आहे का? हे बघा, गुरु बिन ज्ञान अधुरा. कुठल्याही ठिकाणी मलाही गुरु आहेत, बरोबर, प्रत्येकाला. आणि सगळ्यात आधी आपण आईच्या पोटातून जन्म घेतला तर आपण लगेच चालायला, बोलायला, खायला, प्यायला शिकतो का? नाही, बरोबर. मग आई आपली पहिली गुरु असते. देन आफ्टर आपण शाळेत जातो, मग शाळेमध्ये सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगितलं जातं, तिथे एक गुरु आपल्याला असतात. तसेच आध्यात्मिक ज्ञानासाठी पण आपल्याला गुरूंची गरज असते. ओके. तसं आध्यात्मिक ज्ञानामध्ये मग तुम्ही मीन्स स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही तांत्रिक, वैदिक किंवा कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही साधक होऊ इच्छिता, त्यासाठी तुम्हाला तशा गुरूंची गरजच आहे. याला आपण आध्यात्मिक गुरु म्हणू. जसं मी माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये माझ्या आध्यात्मिक गुरु जे आहेत बडे बाबा अघोरी, त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. तशाच माझ्या सामाजिक किंवा मी किन्नर अखाडामध्ये महामंडलेश्वर आहे, तर माझ्या गुरु आहेत आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, बरोबर. त्यानंतर मी सांगितलं की आमच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुरु परंपरा, शिष्य परंपरा आहे. तर प्रत्येक व्यक्ती ज्याला कुठलीही गोष्ट शिकायची आहे त्याला गुरुची गरज असतेच. करेक्ट. आणि मी आता बरेच दिवसांपासून हे सगळ्या गोष्टी हे केल्या. मी आता या आध्यात्मिक शिष्य करते. मग आध्यात्मिक शिष्य बऱ्याच जणांना व्हायचं असतं. बरेच जण मला कॉल करतात किंवा मेसेज करतात की आम्हालाही तुम्हाला आमचा आध्यात्मिक गुरु करायचा आहे. आता तुम्ही बऱ्याच कथावाचकांना पाहत असाल, त्यांचे जे अनुयायी असतात ते त्यांची दीक्षा घेतात. राईट. इट मीन्स ते त्यांना गुरु करतात. सेम माझ्या अनुयायी जे आहेत ते माझ्याकडनं आध्यात्मिक दीक्षा घेतात आणि ते मला गुरु करतात. करेक्ट. मग त्यांना त्या क्षेत्रामध्ये कुठली गोष्ट शिकायची आहे त्यासाठी गुरु होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला काही शिकून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरु करणं गरजेचं. बरोबर. तर खूप छान ताई, म्हणजे आपल्याला एक गुरु तर हा मानलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी परफॉर्म करताना, प्रॅक्टिस वगैरे करताना, तंत्राची वगैरे, त्यावेळी तुमच्यासोबत अशा काही चमत्कारिक गोष्टी घडल्यात का? हो, बऱ्याच वेळेला. मी चमत्कारिक म्हणण्यापेक्षा आपण हे बघा, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज एक वेगळा प्रकार असतो, चमत्कार एक वेगळा प्रकार असतो, साक्षात्कार एक वेगळा प्रकार असतो, बरोबर. म्हणजे यात पण टाईप्स असतात. आता हे ज्याच्या त्याच्या थिंकिंगवर असतं की तुम्ही काय करताय. मी सरळ माझ्या एका क्लायंटचा एक्सपिरियन्स सांगेल. बरोबर. माझी एक क्लायंट होती. आपण असं समजूया की त्यांचं नाव आपण घेत नाही, ओके. बट माझी एन कॅरेक्टर होतं. माझी एक क्लायंट होती. ती क्लायंट माझी एक मैत्रीण होती, सुमेधा. शिष्यच म्हणू आपण त्या सुमेधाला. त्या सुमेधाच्या थ्रू त्या सुमेधाची मैत्रीण होती. आणि त्या सुमेधाची मैत्रिणीकडे प्रॉब्लेम असा होता की तिला सतत त्या गोष्टींचा त्रास होत होता. म्हणजे तिला कुणीतरी शरीरात असल्यासारखं फील होत होतं. ओके. खूप हुशार, चांगल्या घरातली व्यक्ती, आणि तरीही ती बारीक होत चालली. इथे पूर्ण ब्लॅक झालंय, तिचा चेहरा पूर्ण सुकलाय. खूप छान गुटगुटीत असलेली पोरगी काही 3-4 वर्षांमध्ये पूर्ण काळी झाली. अरे बापरे. आणि ती काय करावं हे तिला सुचत नव्हतं. सो सुमेधाने ती माझ्याकडे तिला घेऊन आली. आणि ज्यावेळी ती माझ्या समोर बसली, लिटरली, म्हणजे मी माझ्या साधनेचा किंवा माझ्या अभ्यासाचा हे नाही सांगत, बट फक्त एकच त्यातली गोष्ट असते की त्या मंत्राचा उच्चारण करताच माझ्यासमोर बसलेली ती मुलगी ती अचानक वेगळ्या एका फॉर्ममध्ये आली. म्हणजे अशा पद्धतीचे ते आवाज, तिचे ते डोळे. एक खूप सुकडीशी मुलगी, 7-8 जण तिला पकडायला होते, तरीही ती कोणाला आवरली नाही. जेवढ्या जणांनी तिला पकडलेलं होतं तो प्रत्येक जण जखमी झाला होता. ओके.
प्रत्येकाला, कुणाला नखं लागली होती, कुणाला लात मारल्यामुळे अजूनपर्यंत त्रास होत असेल, खूप 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 गोष्टी झाल्या. आणि ती व्यक्ती तिच्या फॉर्ममध्ये, तिच्या शरीरात असलेली जी व्यक्ती आहे ती बोलायला लागली. ओके. आणि ती बोलायला लागल्यानंतर तिने म्हणजे मी कोण आहे, कुठून आलोय आणि मी का हिचं शरीर हे केलंय, मला कोणी पाठवलंय, इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तिला पाठवलेल्या व्यक्तीपासून सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. त्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर आपण त्या विद्येशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचा जो भाव आहे तो आपण त्याच्यामध्ये यूज केला. त्यानंतर ती एकदम स्टेबल झाली. दैवी शक्तींच्या खूप साऱ्या प्रकारे आपण बांधणी करू शकतो. तर त्या पद्धतीने तिला आपण मेडिटेशन, हिलिंग ह्या सगळ्या गोष्टींमधून तिला आपण एका स्ट्रेस लेवलमधून मुक्त पण केलं. ओके. आणि त्यानंतर ती जी व्यक्ती तिच्या शरीरात असलेली आहे, मला काही दिवसांचा एक काळ असतो आपला, त्या काळानंतर म्हणजे सपोज अमावस्या पौर्णिमा आपण धरूया, की सपोज मी पौर्णिमेला ते काळ केले तर अमावस्येचा काळ असेल आणि मी माझ्या साधनेमध्ये असेल. मी एक अमावस्या, पौर्णिमा, पंचमी, कालाष्टमी, प्रदोष हे काही दिवस असतात महिन्यातले, की ज्यावेळी चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, की ज्यावेळी आपल्याला जे शिकवलेलं असतं त्याचा रियाज किंवा त्याचं रिपिटेशन म्हणून आपण एक स्वतःची असं म्हणू ना, मोबाईलची चार्जिंग करतो आपण स्वतःची. एखाद्या दैवी ठिकाणी गेलो की आपण त्या सगळ्या गोष्टींची चार्जिंग करून घेत असतो. आणि मी लिटरली ती स्टडी करत असताना ती व्यक्ती माझ्या समोर येऊन बसली. अरे बापरे. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी, म्हणजे मला सरळ फील होत आहे की माझ्या जवळ कोणीतरी येऊन बसलंय. आय थॉट माझ्या घरात तर आत्ता कोणी नाही आहे, आत्ता तर मी घरात एकटी आहे कारण मी माझं स्टडी करते. आणि मी जेव्हा डोळे उघडते तर ती व्यक्ती एका फिजिकल फॉर्ममध्ये माझ्या समोर बसलेली आहे. ओके. आणि ती त्या फिजिकल फॉर्ममध्ये मला विचारते आहे की तू मला का पकडून आणलंस. ओके. कारण आपण त्या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून मुक्त केलं होतं. आणि हे विचारते की तू मला का पकडून आणलंयस. आणि मी जेव्हा त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्या व्यक्तीला मी रिलेट करते की ही कोण आहे किंवा काय आहे, तू कोण आहेस मला तर माहीत नाही. मग ते सांगताय की या व्यक्तीमध्ये मी होतो आणि मला या व्यक्तीमुळे असं झालं आणि तू मला तिथून रिलीज केलं, तू त्या व्यक्तीला दैवी शक्तींकडे पाठवलं किंवा तू त्या व्यक्तीला दैवी शक्तींमध्ये रुजू केलं, त्यामुळे मग मला आता तिच्या शरीरात जागा नाही राहिली, मग आता तू माझी सोय लाव. अच्छा, एक बॉडी पाहिजे. हो, तू माझी सोय लाव. हे इम्पॉसिबल आहे. आणि मी त्या व्यक्तीला सांगितलं, हे बघ, हे तुझं कर्म आहे किंवा तुझं तत्व आहे. आता बरेच लोक हे सगळं ऐकल्यानंतर सांगते, बऱ्याच लोकांना भूत, पिशाच ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो. बऱ्याच लोकांना माहीत नाही. पण हे लक्षात घ्या की आपल्या भारतातच नाही, भारताच्या बाहेरही आत्मा, भूत, पिशाच, यक्ष ह्या सगळ्या गोष्टींचे जे फिजिकल फॉर्म्स आहेत ते लोकांनी अनुभवले आहेत. करेक्ट. सेम मी स्वतः अनुभवले आहेत. मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि ते जेव्हा मी पाहिलं, त्या व्यक्तीला शरीर पाहिजे तर त्या व्यक्तीला सांगितलं की तुला एक कैद मिळेल, जेव्हा केव्हा मला वाटेल की तुझ्याकडे काही काम आहे तर तेव्हा मी तुला बोलवेल. तू जर चांगल्या कामासाठी यूज होणार असेल तर तुला माझ्याजवळ थांबावं लागेल. ओके. सेम थिंग तुम्ही तुमच्या तंत्रमंत्र शक्तीने त्या व्यक्तीला थांबवून ठेवू शकता. हा क्लायंटशी रिलेटेड अनुभव झाला. ओके. सेम थिंग सुमेधाच्या बाबतीमध्ये, की त्या सुमेधाला अशी एक पॉवर मिळाली किंवा मी माझ्या साधनेचा तिच्याशी रिलेट करत असताना किंवा तिला या गोष्टी तिच्या समोर करत असताना तिच्यामध्ये हा म्हणजे दुसरा साक्षात्कार किंवा चमत्कार किंवा हे दुसऱ्या वेळी घडलेली घटना, की सुमेधामध्ये आता ही एक अशा पद्धतीने शक्ती तयार झाली किंवा तिची कुंडलिनी अशा पद्धतीने जागृत आहे की घडणारी घटना आहे ना ती तिला आधी कळते. ओके. म्हणजे तिला जर कोणाचं, म्हणजे माझा एक ॲक्सिडेंट, गाडीचा माझा ॲक्सिडेंट झाला, माझ्या पर्सनली गाडी, आत्ता काही महिना, 1 महिना 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आपल्या पॉडकास्टच्या काही दिवस आधीची. त्यावेळी आधी तिने मला फोन केला आणि तिने सांगितलं की मी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात मी पाहिलं की तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्हाला लागलं. आणि तिने फोन ठेवल्यानंतर काही क्षणाने रिअलमध्ये माझा कसारा घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला. ज्या ठिकाणी माझा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मी शॉक्ड होते. आणि त्या ठिकाणी जिथे ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी लोकांनी सांगितल्याप्रमाणे असं माहीत झालं की तिथे दरवेळी ॲक्सिडेंट होत असतात. करेक्ट. तिथे एक नेगेटिव्ह पॉवर आहे. ते स्पॉट आहे तिथे, मी पण खूप जणांकडून ऐकले. जो ब्रेकरच्या अगोदरचा जो स्पॉट आहे तिथे
ॲक्सिडेंट होतातच. आता बरेच जण आता म्हणजे शहाणपणा शिकवणारे बरेच आहेत, म्हणजे मी कमेंट्स करणाऱ्यांपैकी बोलते समजलं. की ते सांगणार की हा मग टर्न असतो, असं असतं तसं असतं. बट एक स्ट्रेट रोड आहे, खूप पुढे गेल्यानंतर 100 मीटरवरनं टर्न आहे, तरीसुद्धा त्या स्पॉटवर ब्रेकर नाही आहे, त्या स्पॉटवर कुठलाही घसरण नाही आहे, त्या स्पॉटवर कुठलाही उतार नाही आहे, कुठली चढण नाही आहे, तरीही त्याच स्पॉटवर ॲक्सिडेंट होतात. आणि लकीली कदाचित हा माझ्या साधनेचा किंवा हा माझ्या गुरूंचा आशीर्वाद असेल किंवा कुठेतरी पुण्यकर्म असतील की तिने मला हे फोन करून सांगितलं आणि काही तासांमध्ये माझा खरोखर तिथे ॲक्सिडेंट झाला आहे, माझी पूर्ण गाडीचा चुराडा झाला. अरे बापरे. ही गोष्ट कोणालाही रिव्हील नाही केली, फक्त माझ्या जवळच्या लोकांना माहिती. म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वी आणि आत्ता माझी गाडी कालच या पॉडकास्टला यायच्या आदल्या दिवशी आणि आत्ताही पॉडकास्टला आले त्यावेळी मला जो ड्रायव्हरचा फोन आला होता, तर ड्रायव्हरने आज माझी गाडी गॅरेजमधून आणली आहे आणि माझी गाडी आत्ता घरी आली. ओके. दॅट्स वाय लोकांना मी माझ्या गाडीतून पण दिसत नाही, कारण तो जो ॲक्सिडेंट होता मागून पूर्ण गाडी आतमध्ये लोटली गेली होती, पण तरीही आतमध्ये बसलेले आम्ही तिघेजण, आम्हाला काहीही झालं नाही. ड्रायव्हर आणि संजय कुणालाही काही ना, कुणाला खर्चटलं ना, कुणाला काहीही झालं. बिकॉज ही कुठली तरी एक पॉवर असते की जी तुम्हाला सेव्ह करते. पण हा शॉक होता सुमेधाला फोन केल्यानंतर की तू स्वप्नात काय पाहिलं, तर तिने सांगितलं की एका ठिकाणी तुम्ही खाली येताय आणि तिथे तुम्हाला गाडीने ठोकलंय आणि तुमचा ॲक्सिडेंट झालाय, हे मला स्वप्नात दिसलंय. हे एका चमत्कारापेक्षा वेगळं काय असू शकतं, हा साक्षात्कार. का की तुम्ही, मी जसं सांगितलं की तांत्रिक नंतर ज्या सात्विक विद्या असतात की ज्या तुम्हाला स्वप्नांमध्ये घडणाऱ्या घटना सांगतात, 6 सेन्स तुमचा ॲक्टिव्ह, हा त्या सुमेधाचा ॲक्टिव्ह झाला. आता आजकाल खूप साऱ्या या गोष्टी घडतात. आता तिच्या घरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी क्रिएट आहे, बिकॉज तिच्या आजूबाजूचा जो ऑरा आहे ना, तो एक पॉझिटिव्ह असं फ्रिक्वेन्सीला हे स्प्रेड करतो. त्यामुळे तिला कोणासोबत काय घडणार आहे ना ते कळतं. ओके. म्हणजे हे एका साधनेमुळे त्या एका साधनेतल्या शक्ती असलेल्या व्यक्तीसोबत राहिल्याचा सुद्धा हा असा प्रभाव आहे. हे एका चमत्कारापेक्षा वेगळं काही नसतं. राईट. हे अनुभव खूप वेळा घेतले. खूप वेळा मी घरात अनुभव घेतलेले आहे की मी पूजा करते आहे, कदाचित मला वाटतं की मला देव दिसला आहे किंवा काय झालं आहे. बऱ्याच वेळेला मी घरामध्ये पाहिलं की कोणीतरी अद्भुत शक्ती माझ्या समोरून जाते. मी ज्या वेळी साधना केली त्यावेळी मी सांगितलं की मी खूप वेळा माझ्या आईला पण पाहिलं आहे. मी सांगितलं की खूप वेळा अशा घटना घडल्या आहेत की ज्यातून मी या चमत्कारांचा अनुभव घेतला. हे घेण्यामागे कारण काय आहे, तुमची साधना, तुमचं मनावर असलेला कंट्रोल, बरोबर, तुमची मेंटल स्टेबिलिटी तुम्हाला एका वेगळ्या विश्वामध्ये नेते आणि ते वेगळं विश्व तुमच्या साधनेतून क्रिएट होतं. करेक्ट. हा आहे खरं तर तंत्र मंत्र सात्विक या सगळ्या विद्येचा प्रभाव. बरेच जण भेटतात तर बऱ्याच जणांचं आय डोंट नो, आता तुला वाटतं की नाही किंवा लोकांना वाटतं की नाही, बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात किंवा बरेच जण जे मला भेटतात पाहिल्यानंतर अचानक अश्रू येणं किंवा त्यांचं म्हणणं की तुमच्या चेहऱ्यात एक वेगळं तेज आहे. करेक्ट. हे असं लोकांचं म्हणणं असतं. आता हे तेज काय आहे, हे साधनेचं तेज आहे. हे मेकअपचं किंवा तुमच्या लुकचं हे नाही, हे तुमच्या साधनेतून येणारं तेज आहे. आणि ते तेज तुमच्या साधनेमध्ये किती पॉवर आहे हे लोकांना दाखवतात. राईट. त्यानंतर लोक तुम्हाला अट्रॅक्ट होतात. करेक्ट. असे वेगवेगळे खूप सारे चमत्कार आजपर्यंत मी अनुभवले. कोण कुणाशी काय करणार आहे, कधी काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येणं हा तुमचा अभ्यास करतानाचा येणारा प्रत्येक घटनेचा चमत्कार किंवा साक्षात्कार. खूप छान. तर आणि ताई, आता ज्यावेळी तुम्ही तंत्राचे पार्ट्स सांगत होते त्यावेळी तुम्ही अघोरीचा पण भरपूर अशा गोष्टी सांगितल्या जे अघोरी रिलेटेड आहे. तर तंत्र आणि अघोरी ह्या दोघांना म्हणजे रिलेट केलं जातं. तर अघोरी लोक हे तंत्रच करतात, म्हणजे हे काय प्रकार आहे मग? कारण अघोरी आणि स्मशान हे रिलेट केले जातं कधी पण, कारण अघोरी लोक स्मशानात बसतात आणि तिथे साधना करतात, तर ते तंत्र करतात. ते काय असतं एक्झॅक्टली? खरं तर अघोर, तंत्र आणि स्मशान हे एकच आहे. ओके. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं दशमहाविद्यांमध्ये महाकाली, मा तारा, छिन्नमस्ता, हे सगळे स्मशानाशी रिलेटेड देवता दाखवले. राईट. धूमावती ते दाखवलं. करेक्ट. अघोर म्हणजे काय, आता जर शाक्त परंपरेमध्ये दशमहाविद्या आहेत
त्या दशमहाविद्यांमध्ये मा तारा आहे. तारा काय आहे? शाक्त स्वरूप आहे. मा तारा जर शाक्त स्वरूप आहे, कोणाचं शाक्त स्वरूप आहे? सतीदेवींचं. हा, सतीदेवी कोण आहेत? भगवान शिवशंकरांच्या पत्नी. पत्नी. करेक्ट. भगवान शिवशंकर आले त्यात शैव परंपरा. भगवान शिवशंकर कोण आहेत? स्मशानात राहणारे अघोरी साधू. करेक्ट करेक्ट. आणि भगवान शिवशंकर हे स्मशानात राहतात, कैलासात राहतात किंवा स्मशानाशी रिलेटेड आहेत. सगळे त्यांचे गण आहेत. हे अघोरी गण, त्यांचे सोबत राहणारे भूत, पिशाच, डाकिनी, यक्षिणी, ह्या सगळ्या त्यांच्या गणांमध्ये येतात. ओके. भूतांचे देव आहेत ते सर्व. ह्या अघोरी लोकांचे, भूत, पिशाच सगळ्यांचे देव आहेत भगवान शिवशंकर, कारण ते विनाश करणारे आहेत. म्हणजे इन शॉर्ट युनिव्हर्समध्ये जितके पण लोक आहेत त्या सर्वांचं एकच हे आहे, भगवान शिवशंकर. सिंपल गोष्ट. युनिव्हर्सला मराठीत काय म्हणशील? ब्रह्मांड. बरोबर. तू त्याला, आता मी म्हणते तसं का नाही म्हणत, थोडंसं मी म्हणजे मी जात पंथ ह्या गोष्टी नाही बोलत, बट ब्रह्मांडच का? करेक्ट. ब्रह्मांडच का? युनिव्हर्सला सगळीकडे ब्रह्मांडच शब्द आहे. इंग्लिशमध्ये युनिव्हर्स, मराठी आपल्या हिंदी मराठीमध्ये ब्रह्मांड. बरोबर. मग जर ब्रह्मांड आहे इट मीन्स सनातन ब्रह्म रिलेटेड आहे. करेक्ट. दॅट्स वाय अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्मांडाचा पार्ट आहे, तर मी ब्रह्मस्वरूप आहे. मी ब्रह्माचा अंश आहे, म्हणून मी ब्रह्म आहे. राईट राईट. करेक्ट. आता तिथूनच शैव परंपरा, शैव परंपरेतून अघोरी साधक हे सगळे आले. आता अघोरी स्मशानातच का राहतात? आवडतं, प्रिय आहे त्यांना ते. अघोरी लोकांना पाहून लोक घाबरतात. आणि त्यांचे देव, त्यांचे देवादी देव महादेव जे स्मशानातच त्यांना जास्त आवडतं. त्यांना स्मशानाची राख शरीराला लावणं जास्त आवडतं. मग माझ्या देवाला जे आवडतं ते मला पण आवडेल. ओके. दॅट्स वाय भगवान शिवशंकरांना जे आवडतं ते अघोरी साधूंना आवडतं, म्हणून ते भस्म लावतात. तर ते भस्म म्हणजे चितेची राख असते. करेक्ट करेक्ट. म्हणून ते तिथे राहतात. आता बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, म्हणजे जस्ट आपण चर्चा करताना मी त्यामध्ये ते पण मला असं वाटलं की लोकांना असं वाटतं की अघोरी साधू हे अमर असतात. हा बरोबर. हे भरपूर जणांना क्वेश्चन आहे. त्यांना असं वाटतं की अघोरी जे साधना वगैरे करतात त्यातून ते अमर होतात. हे बघा, साधना ही अमरत्वाची नसते. ओके. साधना ही कुणाच्या चांगल्यासाठी केली जाणारी एक अशी दैवी प्रक्रिया आहे की ज्यातून तुम्ही परमेश्वराच्या अंश आपल्या सिद्धीद्वारे आपल्यामध्ये घेता आणि त्यातून कोणाचं तरी चांगलं करता. पण या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे. गीतेमध्ये म्हटलंय की ज्याचा जन्म होणार त्याचा मृत्यू तर आहे. बरोबर. भगवान श्रीकृष्ण मृत्यू झाला. बरोबर. द्वारका गेली. करेक्ट. भगवान श्री रामचंद्र. करेक्ट. ते तर देव स्वरूप होते, ते दशावतारांमध्ये होते. मग ते अमर का नाही? भगवान परशुराम. आता असं म्हणतात की जे काही लोक आहेत जे अजूनही पृथ्वीवरती आहेत, त्याच्यामध्ये परशुरामजी पण आहेत म्हणतात, विश्वकर्माजी पण आहे, सॉरी अश्वत्थामाजी पण आहे बोलतात, हनुमानजी पण आहेत म्हणतात. बरोबर. ते आहेत. मग त्यांची साधना ते देवत्वाशी रिलेटेड आहे. तसंच अनेक अघोरी गुरु असे आहेत किंवा अघोरी साधक असे आहेत, त्यांची साधना ते एक शरीर सोडतात आणि दुसरं शरीर धारण करतात, म्हणून त्यांचा आत्मा अमर आहे. त्यांची साधना अमर आहे, त्यांचं शरीर अमर नाही. म्हणजे त्यांची आत्मा एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीत जाऊन पण ती साधना कंटिन्यू असते. आत्मा ती एकच आहे, पण बॉडी सोडते ती. येस. ओके. प्रत्येक हे बघा, परमेश्वराने बऱ्याच ठिकाणी, आता आपण फॉरेन कंट्रीजमध्ये पहा, फार तर फार 100, 150, 125, 200, मी 150 पेक्षा जास्त नाही ऐकलं कोणी जगलेलं किंवा इतके वर्ष आहे. करेक्ट. तितके वर्षांचे जन्मकाळ आपल्या शरीराला, आपल्या शरीराची व्हॅलिडिटी मॅक्सिमम कोण जगू शकतं तेवढं, ती आपल्या शरीराची व्हॅलिडिटी. आपण 99 किंवा 100 वर्ष म्हणतो, पण मी 110, 115 वर्षाची पण लोक पाहिली. मी 120-21 वर्षांची पण लोक, म्हणजे ते आता 121 वर्षाचे होते, तोपर्यंत पूर्ण जमिनीला खेळले तेव्हा त्यांनी जीव सोडला.
पण हे त्यांनी आधी खाल्लेल्या गोष्टींमुळे ते आत्तापर्यंत टिकले. बरोबर. पण अघोरी साधक जे आहेत किंवा अघोरी साधू जे आहेत हे त्यांच्या साधनेतून त्यांचं शरीर जिथपर्यंत होईल तिथपर्यंत ते स्ट्रगल करतात, पण त्यांची साधना त्यांचं शरीर त्याग करते. हे बघा, तुम्ही बघा, साधू संत अघोरी या लोकांमध्ये मृत्यू पावला, मरण पावला, मेला, निधन झाला असे शब्द नाही वापरले जातात. म्हटलं जातं की त्यांनी त्यांचं शरीर त्याग केला. करेक्ट. किंवा त्यांच्या श्वासांनी संतगती घेतली. किंवा आपण असं म्हणतो की त्यांनी हे त्यांच्या शरीराने मातीमध्ये जाण्याचं ठरवलं. म्हणजे असं म्हणतात की त्यांचं शरीर मरतं, परंतु त्यांची आत्मा, त्यांची साधना मरत नाही. सो ते दुसरा देह सुद्धा लगेच धारण करतात. ही त्यांच्यामध्ये त्यांच्या साधनेमुळे आलेली पॉवर आहे. पण अघोरी साधू संत जेव्हा हे होतात ना, तर एक खूप छान प्रक्रिया आहे बघा. त्यांच्या मुंडकीची म्हणजे त्यांच्या कवटीची बोली लागते. ओके. हे माहितीच नव्हतं. हे काय म्हणजे हे लोकांना माहिती असलं पाहिजे. बोली लागते मीन्स काय, त्यांना दफन उलटं दफन केलं जातं काही दिवसांसाठी. ओके. तर काहींना सरळ दफन केलं, ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार आहे तसं केलं जातं. त्यानंतर त्यांचं जी कवटी असते, ती कवटी जी असते ती कवटी सांभाळून त्या कवटीवर बोली लागते. आणि त्या त्याग आणि त्यांचं त्याग, त्यांची साधना, त्यांच्या सिद्धी ज्या असतात त्यातून ती कवटी सुद्धा हलताना मिळेल, ती कवटी सुद्धा बोलताना मिळेल. किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्यातून, त्या कवटीतून त्या साध्य केल्या जाऊ शकतात. असं म्हणतात की तो अघोरी साधू गेल्यानंतर त्या कवटीमध्ये त्या साधूची साधना असते. ओके. त्याने शरीर त्याग केलाय, आत्माने दुसरा शरीर घेतलाय, परंतु त्याची जी साधना आहे त्या कवटीमध्ये त्याची जो अंश आहे तो दुसऱ्यांना मिळवायचा असतो. सो त्या कवटीच्या थ्रू ते दुसऱ्या एक पॉवर आहे म्हणजे त्याच्यामध्ये. हो, आपण असं म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अघोर साधनेमध्ये लोकांनी पाहिल्या आहेत. बरेच अघोरी खूप जण म्हणतात की जंगलात राहतात, स्मशानात राहतात. हो, तर त्यांना जिथे सिक्युअर वाटतं किंवा जे त्यांच्या, तुम्हाला जर बरं वाटत नाही किंवा तुम्हाला सिक्युअर वाटत नाही, आपण मंदिरात जातो. करेक्ट. ते त्यांच्या मंदिरात राहतात, त्यांना तिथे सिक्युअर वाटतं. आणि ते कोणती साधना करतात म्हणजे अघोर तंत्र साधना. अच्छा, अघोर तंत्र. येस. मग हे दशमहाविद्यांपैकी एक तारादेवी. ओके. त्यांना मात नैना सुद्धा म्हटलं जातं. आता तारादेवी कोण, तर पुन्हा भगवान शिवशंकर, पुन्हा सतीमाता. सतीमातांचं दक्ष यज्ञामध्ये हे, आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही पार्ट्स गेले जिथे माता सतींचे नयन गेले, अर्थात डोळे गेले, डोळा गेला, तिथे मा तारा तयार झाल्या. म्हणजे कुठे ना कुठे फिरून शेवटी महादेवच आहेत. हो, शिवशंकर. येस. म्हणून अघोरी हे तंत्र जे वापरतायत, जे पण करतायत, दशमहाविद्या जे आहेत ते कुठे ना कुठे फिरून शेवटी शंकराचंच पूजा करतायत म्हणजे. येस, बरोबर. म्हणजे हे काय आहे माहिती का, रिलेटेड गोष्टी आहेत आणि ह्या रिलेटेड गोष्टी हळूहळू आहे. लोकांना ना ते उलगडून सांगणं फार गरजेचं असतं. प्रत्येकांना माहित नाहीये की कशा पद्धतीने कसं घडतंय, अघोरी कोण आहेत, साधू कोण आहेत, संत कोण आहेत. लोकांना ज्या गोष्टी माहित नाही, लोकांना दशमहाविद्या माहीत झाल्या पण लोकांना 64 योगिनी माहीत नाहीयेत. ओके. 64 योगिनी असतात ज्या या दशमहाविद्यांच्या सोबत असतात. ओके. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आहेत. महायोगिनी आहेत, नंदयोगिनी आहेत, भैरयोगिनी आहेत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या, म्हणजे हा पण एक वेगळाच टॉपिक आहे कव्हर करायला. 64 योगिनींवर कितीही बोला ते कमी आहे. कारण पूर्ण 64 योगिनींच्या, प्रत्येक योगिनींच्या नावासहित, त्यांच्या अर्थासहित, त्यांच्या कार्यासहित त्यांचा एक खूप मोठा असा हा सगळा भाग आहे की जो एका कुठल्याही छोट्या शॉर्ट याच्यामध्ये नाही सांगू शकत. बरोबर आहे. आणि अघोरी जे अघोरी बनतात तर ते कोण पण अघोरी बनू शकतं की काही लोक असतात ते लोकच अघोरी मार्ग हा निवडतात? काय म्हणजे काय असलं पाहिजे अघोरी बनण्यासाठी एका माणसामध्ये? सगळ्या मोहाचा त्याग ज्या दिवशी होईल किंवा तुम्हाला आता या जीवनात काहीच नको असेल, तुम्हाला परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नको आहे, तुम्हाला फक्त भगवान शिवशंकरच हवे आहेत, तुम्हाला या जगातील मोबाईल, कपडे,
फोन, सगळ्या गोष्टी, हम्म. सगळे अनुभव, ऐशो आराम, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आता कुठेच रस नाही राहिला आहे. त्यावेळी तुम्ही विरक्त होता. हम्म. त्यावेळी तुम्हाला भगवान शिवशंकर किंवा तुमच्या आराध्य देवताकडे जायचं असतं. बरोबर. जे भगवान शिवशंकरांना मानतात ते विरक्त होतात हम्म. आणि ते भगवान शिवशंकरांच्याकडे आसक्त होतात आणि त्यावेळी सगळ्या मोहांचा त्याग करून जे आपल्या जीवनाचं सत्य आहे हम्म. ते आहे मृत्यू. करेक्ट. जिथे मृत्यूचा शेवट म्हणजे आपल्या शरीराचा जिथे शेवट आहे ते मंदिर स्मशान. हम्म. या स्मशानातून ज्याची सुरुवात करायला जे व्यक्ती तयार होतात सगळ्या मोहाचा त्याग करून हम्म. ते अघोरी बनतात. ओके. मग अघोरी सामान्य व्यक्तीच अघोर पंथात आले. पण त्यांच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींसाठी ते रेडी राहिले पाहिजे. हो. हे बघा, मी खूप सिंपल गोष्ट सांगते की आता मला काहीच नाही उरलं. मला आई वडील बहीण भाऊ कोणी नाही आहे किंवा आहेत, हम्म. तरीही मला त्यांच्यात इंटरेस्ट नाही आहे. माझं मन फक्त भक्तीमध्ये रमतं आहे किंवा मला या जगात घडणाऱ्या पैसा या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, रस नाही आहे. आणि मला आता फक्त माझं जीवन एकटं जगायचं आहे. मला फक्त एकटंच राहायचं आहे. माझा परमेश्वर आणि मी हम्म. हे ज्या दिवशी मी ठरवेल, प्रत्येक व्यक्ती ज्याला या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं आहे तो ज्या दिवशी ठरवेल तेव्हा तो स्मशान अघोरी बनतो. ओके. आता स्मशान अघोरी एक वेगळे असतात, संसारिक अघोरी पण असतात. अच्छा, संसारिक पण असतात. हो. म्हणजे ते कसं असतं? ते स्मशानात नाही राहत ना, ते फक्त अघोर तंत्र साधनेची पूजा पत्री करतात. ओके. स्मशान अघोरी स्मशानात राहतात, हम्म. जंगलांमध्ये राहतात, हिमालयामध्ये राहतात, डोंगरा झाड्यांमध्ये राहतात, कुठेतरी गुफांमध्ये म्हणजे जाऊन राहतात. फॅमिली कडून लांब असतात ते. त्यांना फॅमिलीच सर्व- नसते. ओके. त्यांची फॅमिली सर्वस्व ब्रह्मांड सर्व सोडलेलं असतं त्यांनी. सगळं. हम्म. त्यांचं घर म्हणजे हे पूर्ण विश्व. हम्म. मग त्यांच्यासाठी सगळं घर ह्या विश्वाला मानलं गेलंय. त्यांच्यासाठी कुणीच नाहीये किंवा ते कुणाचे नाही आहेत, ते फक्त भगवान शिवशंकरांचे आहे. त्यांनी अघोर तंत्र साधनेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे. ते स्मशान अघोरी. ओके. आणि संसारिक अघोरी पण असतात. हम्म. बरेच संसारिक अघोरी आहेत. तुम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर झालेत, अघोरी गुरु मणिकंदन महाराज, हम्म. त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांच्यासोबत जे अनेक शिष्य असतात रेड कपड्यांवरती, जे पूजा तंत्र साधना करताना असतात. अनेक स्त्रिया असतात ज्या पूजा तंत्र साधना करताना. येस, बऱ्यापैकी सगळे ते आहेत, ते संसारिक आहेत. ओके. हे संसारिक असण्याचं काय की ते त्यांच्या फॅमिलीजला पण धरून आहेत. हम्म. पण अघोर विद्या हे त्यांचं शिकण्याचं किंवा त्यांचं एक माध्यम आहे लोकांचं भलं करण्याचं. करेक्ट. करेक्ट. म्हणून स्मशान अघोरी आणि संसारिक अघोरी हे त्यांनी दोन वेगळे वेगळे हम्म. बरोबर. मार्ग ठेवले. हे तशा पद्धतीने हे सगळं चालतं. तर खूप अशी आज जास्तच इन्फॉर्मेशन आज आपल्या ऑडियन्सला मिळाले. आणि ना भरपूर जणांनी कॉमेंट्स पण केले होते मागच्या पॉडकास्टमध्ये की त्यांना ना असं वाटतं की त्यांच्यावरती कोणीतरी तंत्र वगैरे केलेत. भरपूर कोण मला कॉमेंट्स करायचं की मला असं वाटतं माझ्यावरती कोणी जादूटोणा वगैरे केला आहे. तर ह्या सर्वांना कसं ओळखता येईल? हे बघा, जादू टोना तंत्र मंत्र करणी हम्म. किंवा माझ्यावर कोणी ब्लॅक मॅजिक केलंय काय केलंय, तर हे सिम्पल गोष्ट. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे जर तुम्ही खूप छान लाईफ जगताय, अचानकपणे तुमची होणारी कामं होणं बंद झालं, हम्म. तुमचा एक बॅड पॅच सुरू झाला, तर ते एक साईन असतं की कदाचित कोणाचा तरी नजर दोष झाला आहे किंवा कोणीतरी तुमच्या त्या यशाशी जळत आहे. सेकंड थिंग, एखादी घरातली व्यक्ती आहे, कोणी आहे, ते सतत आजारी पडत आहे. खूप डॉक्टर्स केले, अनेक वर्षांपासून डॉक्टर्स केले जातात, खूप सारे रिपोर्ट्स काढले जातात. माझ्याकडे असे खूप क्लायंट आहेत की सारखे रिपोर्ट्स काढले जातात, म्हणजे त्यांचं नेमकं काय दुखतं हे त्यांना माहीत नाही माहिती, पण त्यांना हे माहिती की मी आजारी आहे. हां. ते जर आजारी आहेत पण डॉक्टर्सच्या कुठल्याही रिपोर्टमध्ये कुठलाच आजार निघत नाही आहे. ओके. असं समजा की तुमच्यावर कुठल्या तरी तंत्रमंत्रविद्येचा प्रयोग झाला आहे. बरोबर. त्यावेळी तुमचा जो ऑरा आहे तो चेक करून घ्या एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीकडनं. ओके. सेकंड थिंग ही झाली. प्लस तुमच्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जीजचा वास आहे. बरेच लोक मला कॉल करतात किंवा बरेच लोकांच्या घरोघर मी जाऊन पाहते की मला घरी बोलवलं जातं, मग ते घरामध्ये काय आहे नाही आहे हे बघितलं जातं. सो तुमच्या घरामध्ये जर सगळं छान चाललं आहे
सासू सून नवरा बायको मुलं नातू सगळ्या गोष्टी छान आहेत, भाऊ भाऊ. अचानक कारण नसताना वादविवाद होणं, हां करेक्ट. अचानक कारण नसताना घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला व्यसन लागणं आणि मग त्या एका व्यक्तीमुळे पूर्ण घरामध्ये त्रास संभवणं, किंवा घरामध्ये कारण नसताना एकमेकांवर तोंड टाकणं. कितीही पैसा आला घरामध्ये तरी तो आजारात जाणं किंवा कुठल्या तरी अचानक एखाद्या घडणाऱ्या घटनेमध्ये निघून जाणं करेक्ट. आणि तुमच्याकडे पैसाच न उरणं, मग तुमच्या चैन मौज मजेसाठी त्या गोष्टी राहणंच नाही. इट मीन्स की तिथे कोणीतरी करणी केली. हा करणीचा प्रभाव असू शकतो. बरोबर ओके. बरोबर. सेकंड थिंग, तुम्ही खूप छान आहात, सगळ्या गोष्टी आहे, पण तुमचं प्रमोशनच होत नाहीये. तिथे तुमच्या कामाचा स्ट्रेस, तुम्हाला माहिती आहे की मी खूप छान काम केलंय परंतु तरी माझं प्रमोशन होत नाही. तर किंवा तुम्ही कितीही पगार वाढला, प्रमोशनही झालं तरी तुम्ही समाधानी नाही आहात, कारण एवढा पगार असून घरात पुरत नाही, बरोबर. शांती नाही आहे. घरामध्ये लहान लेकरं आजारी होत आहेत, कुणाला तरी मूलबाळच होत नाही आहे, कुणाची तरी लग्नच जमत नाही आहे. हे सगळे जनरल प्रश्न आहेत. कुणाचं तरी होणारं लग्न अचानक तुटलं, मुलगाच नाही म्हटला किंवा मुलगीच नाही म्हटली, किंवा अचानक असं होतं की सगळं जुळून आलं आणि काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी एकमेकांना दूर केलं, किंवा मुलाने मुलीला दूर केलं, मुलीने मुलाला दूर केलं आणि ते लग्न फिसकटलं. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवरदेव पळून गेला किंवा नवरी पळून गेली किंवा काहीतरी कारणामुळे ते सगळं विस्कटलं. तर हे साईन्स आहेत की काहीतरी गौड बंगाल आहे. तुमच्यावर कोणीतरी नेगेटिव्ह एनर्जीजचा प्रयोग करताय, तुमच्यावर कोणीतरी तुम्हाला करणी, जादूटोणा, ब्लॅक मॅजिक हे जे सगळे शब्द आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कोणीतरी करताय. आणि आजकाल मी जे पाहत आहे की करणी, ह्या सगळ्या विद्या वगैरे हे बाहेरच्या लोकांना काही घेणं देणं नसतं. फॅमिली, बरोबर, घरातल्या घरात चालतंय आजकाल. सून येणार माझ्या सासू अशी अशी, सासू येणार माझ्या सुनेचं असं असं, किंवा सासू म्हणणार ती मला घरात नकोच आहे, आता ती करून टाका, माझ्या पोराला दुसरीच करायची. किंवा घरातलं कोणीतरी येणार की ती नको आहे मला, तिला मुलंच नाही होते, मुलीच आहेत आणि असं आहे तसं आहे. म्हणजे हे सगळं जेंडर इक्वॅलिटीच्या सगळ्या जुन्या लोकांच्या परंपरा ज्या आहेत ना, ते सगळं लोकांना नको आहे आणि ते मग जादू टोना करणी विरणी ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि हे होतं. बरोबर. तुम्हाला अशा ज्या घटना आहेत, स्वप्नात काहीतरी भयानक दिसणे, स्वप्नात तुम्हाला एखादी गोष्ट जाणवणे, घरात तुम्ही एकटे असताना काहीतरी संशयित तुम्हाला भास होणे, किंवा घरामध्ये तुम्ही एकटे असताना सुद्धा कोणीतरी तुमच्या सोबत असल्याचा भास होणे. तुम्ही कितीही चांगल्या लोकांशी संबंधित राहा पण तरीसुद्धा तुमचं काम पुढे न सरकणे, ह्या सगळ्या करणी कवटाळ ह्या सगळ्या गोष्टी जादू टोणा तंत्रमंत्राशी रिलेटेड आहेत. अशा वेळी तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या एखाद्या जाणकाराकडे जा, आध्यात्मिक शास्त्राशी रिलेटेड किंवा या तंत्रमंत्र शक्तींच्या माहिती असलेल्या माझ्यासारख्या कुणाकडेही जा आणि तुम्ही त्यांना संपर्क करा. तुमचा जो ओरा आहे तो चेक करून घ्या. करेक्ट. तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघा. मग तुमचा फोटो, नाव, जन्मतारीख, गोत्र या सगळ्या गोष्टीवरून ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. दशमहाविद्यांच्या तंत्रसाधकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात. ओके. आणि हे परमेश्वराची, मी भगवतीची आणि महाकालची कृपा समजते की फोटो, नाव, जन्मतारीख या सगळ्या गोष्टींवरनं, गोत्रावरनं ह्या सगळ्या गोष्टी साधनेमुळे माहिती पडतात. मग तुम्ही त्यावर असलेले उपाय करून घ्या आणि त्यातून तुम्ही स्वतःला बाहेर काढा. ओके. म्हणजे काय होईल की तुम्ही कुठल्याही या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये फसताय तर तुम्हाला गुरु किंवा आध्यात्मिक गुरु आणि ह्या तंत्रमंत्राशी रिलेटेड लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे. तर जर आपल्या ऑडियन्समध्ये कुणाला संपर्क वगैरे करायचा असेल तुमच्याशी तर ते करू शकतात? येस, ऑफकोर्स करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर द्यायला सांगते, त्या नंबरवर जाऊन तुम्ही मला कॉल करू शकता. कॉल करण्याचा टायमिंगही सकाळी तुम्ही 11 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत कधीही एनी टाईम कॉल करू शकता. तुम्हाला जर डायरेक्टली फोन करून बोलायची भीती वाटत असेल तर तुम्ही त्याच नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, भेटा, तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि त्या प्रॉब्लेम्सवर काय असतील ते उपाय तुम्हाला त्या पद्धतीने सांगितले जातील. आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की अध्यात्माशी रिलेटेड कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती हवी आहे तर आध्यात्मिक गुरु करणं गरजेचं आहे. मी आध्यात्मिक शिष्य करते. तुम्हाला पण शिष्यत्व हवं असेल तर तुम्ही नक्की त्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. जी काही फी असेल ती चार्ज करा आणि तुम्ही तुमचा आध्यात्मिक गुरु करा. करेक्ट. ओके.
थँक्यू सो मच. ओम नमो नारायण, जय श्री महाकाल. सिक्रेट खूप- वर्ल्ड सागरकडून थँक्यू सो मच की पुन्हा एकदा मला या पॉडकास्टला येतात. नाही, खूप बरं वाटलं मला पण आज परत तुम्ही आलात आणि खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. भरपूर जणांचे क्वेश्चन्स होते. तर तुम्हाला ही पॉडकास्टमध्ये येऊन तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डीवरती तुम्ही ईमेल करू शकता. आणि हा चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. जय श्री